नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत कल्याण पूर्व अडवली गाव पिसवली मध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व 2 जिवंत कारतुसे बाळगणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या. राज्यामध्ये कोणतीही निवडणूक जाहीर झाल्यावर उमेदवारांमध्ये व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ निर्माण होते. काही प्रसंगी वादविवाद होऊन त्यांचे रूपांतर हाणामारीमध्ये होत असे. अशा वेळेस विरोधकांवर हल्ला करण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर सदर आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आले असून मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली. आरोपी यासीन जमील खान, वय वर्ष 30, राहणार बाळाभाने चाळ, रूम नंबर 1, अडवली गाव पिसवली, कल्याण पूर्व यांच्या ताब्यातील गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संपत फडोळ व तपास पथकांचे अंमलदार त्यांनी आरोपींच्या घरावर धाड टाकून आरोपी यासीन जमील खान याला ताब्यात घेतले. त्याकडे एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे मिळून आले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या एका गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसे मिळून आली आहे. त्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. 10,000 रुपये किमतीचा एक देशी बनावटी लोखंडी गावठी कट्टा व त्यास ट्रिगर गार्ड, त्याच्या वरच्या बाजूला घोडा पिस्तुलाची एक लांबी नळी व मूठसह 23 सेंटीमीटर आहे. 400 रुपये किमतीचे एकूण 2 पिवळ्या धातूचे कॅप असलेले जिवंत काडतुसे, त्यांची लांबी 7.5 सेंटीमीटर आहे. या दोन्हींची एकूण किंमत 1400 रुपये आहे. सदर महत्वाची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री आशिष डोंगरे साहेब व अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री जाधव साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 चे अतुल झेंडे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुहास हेमाडे साहेब, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीपान शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संपत फडोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री पवार, पोलीस हवालदार मासाळ, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई आहेर, पोलीस शिपाई आव्हाड, पोलीस शिपाई शेळके. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एक ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.